ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा मतदारांचा आरोप. लाडक्या बहिणीच्या नावाखाली काहीतरी ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याची शक्यता. पक्षावर व नेत्यांवर प्रेम करणारेच मतदारांचेच तहसीलदार कार्यालयासमोर काही काळ धरणे आंदोलन. हजारो मतदारांनीच पायी चालत ईव्हीएम मशीन विरोधात घोषणा देत विटा खानापूर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभागी होत या मशीनचा जाहीर निषेध केला. यावेळी युवा नेते ॲडव्होकेट श्री वैभवदादा पाटील व माजी आमदार राजेंद्र देशमुख सह अन्य मान्यवरांनी ईव्हीएम मशीन हटाव या संदर्भात मार्गदर्शन केलं. यावेळी वंचितचे संग्राम माने, शेतकऱ्यांचे कैवारी भक्तराज ठिगळे, संभाजी शेठ पाटील सह अन्य मान्यवर व मतदार राजा मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वैभवदादा पाटील व राजेंद्र देशमुख काय म्हणाले? मोठ्या संख्येने जनसागर लोटला होता. विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार. अरे जोरात जोरात हातात घेऊन मागे मागे त्यांच्या कॅमेरा देत हटवा हटवा जवळाला फोन ईवीएम हटाओ, देश बचाओ।
संविधान वाचवा, संविधान वाचवा, संविधान वाचवा, संविधान वाचवा, संविधान वाचवा, संविधान वाचवा. देश वाचवा, 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 देश वाचवा. जाणीवपूर्वक विचार सगळ्यांनी केला पाहिजे. सत्ता येते सत्ता जाते, जय पराजय हा राजकारणाचा अविभाज्य घटक. योग्य चांगल्या पद्धतीनं जर निवडणूक झाली असती, त्याच्यात पराभव झाला असता तर आज इथे यायची आम्हाला वेळ सुद्धा आली नसती. पण जे बघितलं त्याच्यातून 100% हे सगळं फिक्स झालेलं आहे. काही ठराविक लोकांना निवडून आणण्यासाठी झालेली प्रक्रिया आहे. अगदी म्हणजे न बोलण्यासारखी परिस्थिती या सगळ्यातून आहे. तरी पण न थकता न थांबता अविरत सेवा करण्याचं व्रत जे आम्ही अंगीकारलं ते 100% आम्ही पुढे नेऊच नेऊ. पण EVM वरती काहीतरी विचार झाला पाहिजे. किंबहुना EVM हटवून हे मतदान जे बॅलेट पेपरवरती होतं त्या पद्धतीचं मतदान झालं पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. आणि ती मागणी नोंदवण्याच्या निमित्तानं आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले. तहसीलदारांच्या मर्यादा आहेत, त्यांच्या फक्त पोस्टमनचं काम, पण जन आंदोलन किंबहुना उभा करण्याच्या निमित्तानं नक्की आम्ही कार्यरत राहू असा शब्द या निमित्तानं मी देतोय. माझ्याकडून 100% लोकसेवा घडेल, समाजसेवा घडेल. मी अविरत काम करणारा कार्यकर्ता आहे. मला पराजयाची भीती नाही. पण असंच होत राहिलं तर एक दिवस मात्र नक्की माझ्यासारख्याला सुद्धा विचार करायला लागेल अशी परिस्थिती या निमित्तानं होते. या सगळ्याचा मी जाहीर निषेध करतो आणि EVM हटवून बॅलेटवरती मतदान झालं पाहिजे अशी आग्रही मागणी. या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा उभा केलाय. पुढील दिशा काय असेल? फेरमतदान झालं पाहिजे. आता आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आमची मागणी आहे की हे झाले अत्यंत चुकीचं झाले. आम्ही नंतर एकत्रित बसू. आमची मागणी नोंदवलेली आहे. कायदेशीर प्रक्रिया काय याच्यामध्ये करता येते का, कायद्याच्या माध्यमातून काय करता येते का याच्यातून चाचपणी करू. पण झालं हे इतकं ड्रास्टिक आहे की त्याच्यामधून अजून आम्हाला सावरलं नाही अशी परिस्थिती आमच्या सगळ्या नेते मंडळींच्या. निकाल हा धक्कादायक लागलेला आहे. आज आम्ही सगळेच अपक्ष आणि वैभवदादा या आपण सगळ्यांनी मिळून आपण EVM हटाव. खरं म्हणलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबवून टाकलेला आहे आणि अपक्षांची 100% म्हणजे 40%च्या पुढची मतं सगळे विजयी उमेदवाराकडेच गेली. की आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही, हक्काच्या माणसांची सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतंय. खरं म्हणलं तर हे EVM मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे. चांगल्या पार्टीचे 10-20% मतं घेतली आणि अपक्षांची 100%. अपक्ष एकत्रित येणार नाही असं त्यांना वाटलं. पण आम्ही सगळे एकत्रित येऊ, पुढेही असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीनं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे जास्त दिवस टिकत नसते. किती जरी काही केलं तरी लोकांना ह्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत लोकसुद्धा जागृत झालेले आहेत आणि त्या दृष्टीनं भविष्यामध्ये हे बॅलेट पेपरवरती यावं. जे त्यांना जे काउंटिंगला जे अधिकारी असतात त्यांचं मानधन वाढवावं आणि त्यांना जास्ती वेळ काम करायला संधी द्यावी. तिथं 2 दिवसाने निकाल लागू दे, 3 दिवसाने निकाल लागू दे, पण हा निकाल पारदर्शी होणं आणि लोकशाही वाचली पाहिजे आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला अर्थ नाही आणि अशा पद्धतीनं जर लोकशाही चालणार असेल तर ही हुकुमशाहीच आहे असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टीनं हा आजचा लढा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत असं लढू. आम्ही मध्ये आधी थांबणारी माणसं नाही. आम्ही जनसेवेचं वृत्त कंकण हातामध्ये बांधलेलं आहे, ते शेवटपर्यंत आम्ही निभावू एवढंच ह्या निमित्तानं सांगेन. आणि एकत्रित येण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू.
दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.